नमस्कार. आज आपण एक वेगळा विषय आणि वेगळ्या पद्धतीचा इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण भारताचा इतिहास समजून घेत होतो. मागचं सेशन जे होतं आपलं ते विस्तृतपणे भारताचा इतिहास आपण समजून घेतला. त्यामध्ये जवळ-जवळ 1857 ते 1947 असा एक विस्तृत विस्तृत कालखंड आपण त्या अभ्यासासाठी घेतला होता. आपलं आजचं हे जे नवीन मॉड्यूल आहे, ते खरं तर कोर्स कोड BHIE 141 याचं मॉड्यूल. त्यामुळे BHIE 141 यामध्ये आपण चीनचा इतिहास अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपण जागतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि प्रामुख्याने चीनचा इतिहासच समजून घेणार आहोत. त्यामुळे आपण जगाचा इतिहास समजून घेतो, पण प्रामुख्याने तो चीनचा इतिहास असा तो राहणार आहे. आणि 1840 ते 1978 असा या संपूर्ण विस्तृत कालखंडाचा पट राहणार आहे किंवा ही सगळे त्याची इयर आहेत, वर्ष आहेत, की ज्यामध्ये आपण चीनचा संपूर्ण इतिहास या सगळ्या विस्तृत विस्तृत अशा वर्षांमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आज खरं तर आपलं या सब्जेक्ट कोडमधलं पहिलं व्याख्यान आहे. ओके. आणि त्यामुळे आपण फक्त चीनची एक सामान्यतः ओळख आणि चीनचे जे ऐतिहासिक दृष्टिकोन आहे चीनच्या संदर्भातला, त्याच्या संदर्भातच चर्चा करणार आहोत. त्यामुळे वेगळ्या अर्थाने आजचं जे व्याख्यान आहे, आजचं जे लेक्चर आहे, ते चीनची एक रूपरेखा, एक ओळख या अनुषंगानेच त्याच्याकडे बघता येईल. त्यामुळे चीनचा इतिहास हा खरं तर जो कालखंड आपण यासाठी घेतलेला आहे, तो 1840 ते 1978 असा असल्यामुळे याला आपण अजून वेगळ्या परिभाषेमध्ये असं म्हणू शकतो, की आपण आधुनिक चीनचा इतिहास अभ्यासणार आहोत. ओके. म्हणजे चीनला एक अशी दीर्घ परंपरा आहे. कारण चीन हे एक प्राचीन सभ्यता असलेलं देश आहे. ओके. त्यामुळे आपण प्राचीन सभ्यतांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी त्याचा जो आधुनिक पर्व आहे चीनचं, त्या चीनच्या आधुनिक पर्वाच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या घडामोडी, घटना घडल्या, त्या संदर्भात चर्चा करणं अपेक्षित आहे. जसं की आपण भारताचा इतिहास अभ्यासताना वसाहतवादी दृष्टिकोनातून जो काही वसाहत काळ होता तोच अभ्यासला, तसंच तोच कालखंड चीनच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. परंतु चीनला भारताला जशी एक वसाहतवादी पार्श्वभूमी आहे, तशी काही फार पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे चीनबद्दलचे जे ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, ते आशिया आणि भारताच्या बाबतीत भिन्न असू शकतात. आणि हे ऐतिहासिक तथ्य आपण या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्यामुळे चीन हा खरं तर चीनच्या दृष्टिकोनातूनच समजून घेणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे चीन जसं आपण आतापर्यंत अभ्यासलोय, की आतापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, की चीनला एक प्राचीन इतिहास सुद्धा आहे. म्हणजे जरी समजा आपण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणार असलो, तरी ज्या जगामध्ये 5 प्राचीन सभ्यतांचा विकास झाला, सिव्हिलायझेशनचा विकास झाला, त्यामध्ये चीनी सभ्यता ही एक महत्त्वाची सभ्यता म्हणून सुद्धा गणली गेलेली आहे. त्यामुळे चीनचे जे काही आधुनिक कालखंड आहे, ते आधुनिक कालखंड समजून घेत असताना आणि हा पहिलं व्याख्यान असल्यामुळे आपण त्याचे काही प्राचीन ऐतिहासिक दृष्टिकोन आणि प्राचीन ऐतिहासिक समज या अनुषंगाने सुद्धा काही चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे 1840ला आधुनिक चीनचा इतिहास सुरू होतो आणि 1978 पर्यंत तो चालतो. त्यामुळे आधुनिक चीन हा खरं तर म्हणजे 1840 नंतर पुढचा जो कालखंड आहे, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, की या कालखंडामध्ये चीनमध्ये राजेशाही अस्तित्वात होती. ठीक आहे. त्यावेळी चीन हा या चीनच्या त्या राजवटी वेगवेगळ्या चीनवर आलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या राजेशाह्याच होत्या आणि ते एक वास्तव आपल्याला चीनचा इतिहास समजून घेताना लक्षात घ्यावं लागणार आहे. ओके. आणि प्रामुख्याने काय मग छिंग डायनस्टी आहे, की ज्याला आपण मराठीमध्ये क्विंग छिंग अशा पर्यायी अर्थाने त्याचा उच्चार करत असतो. तर ते एक मोठं राजवट खरं तर चीनच्या इतिहासामध्ये राहिलेली आहे. त्याच्या अगोदर विचारांचा पगडा किंवा विचारांची जी पार्श्वभूमी आहे, ती सुद्धा चीनला आहे. जसं की विचारधारांचा इतिहास समजून घेत असताना किंवा चीनच्या संदर्भातलं चिंतन समजून घेत असताना आपल्याला कन्फ्युशियस विचारधारा जी आहे, तिचाही इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे चीन ही खरं तर प्राचीन सभ्यता असल्यामुळे चीनला एक प्राचीन इतिहास आहे
चीनचा जो विकास आहे तो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झालेला आहे. ओके. त्यामुळे चीनमध्ये राबवली गेलेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आहे, तंत्रज्ञानाची प्रक्रिया आहे, त्याचबरोबर वाणिज्यीकरण आहे. हे सगळे आधुनिक काळाच्या संदर्भात महत्त्वाच्या संकल्पना जरी वाटत असल्या, तरी त्याचा इतिहास आपल्याला हा फार मागपर्यंत किंवा फार पाठीमागपर्यंत नेता येतो. त्याचबरोबर चीन हा खरं तर बराच कालखंड हा उपेक्षित म्हणूया किंवा त्याच्याकडे दुर्लक्षित राहिलेला आहे. म्हणजे चीनचा स्वतःचा दृष्टिकोन जगभरात फार उजागर झालेला नाहीये. तर चीनच्या संदर्भात जे काही पौरात्यवादी इतिहासकार होते, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये ओरिएंटलिस्ट हिस्टोरियन असं म्हणतो, त्यांनी चीनबद्दलचं वेगवेगळं मत किंवा त्यांनी चीनबद्दलचं वेगवेगळे दृष्टिकोन जगाला सांगितलेले आहेत. त्यावेळी चीनचा जो खरा दृष्टिकोन होता, चीनचं स्वतःचं जे दर्शन होतं, ते बराच काळ काही फार बाहेर आलेलं नाही. त्यावेळी चीनच्या संदर्भात किंवा जेव्हा आपण चीनबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि त्याची ऐतिहासिकता तपासण्यासाठी किंवा त्याच्या ऐतिहासिकता बघत असतो, तेव्हा या सगळ्या बाबींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. वर्तमानाच्या संदर्भात चीन हा खरं तर आज जगभरातला बलाढ्य किंवा जगातल्या बलाढ्य देशांपैकी एक देश आहे. तो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा बलाढ्य आहे, तो तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा बलाढ्य आहे, तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा बलाढ्य आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, लोकसंख्या या सगळ्यांच्या बाबतीमध्ये याचा जो भूगोल आहे चीनचा, तो फार मोठा विस्तृत आहे. ओके. त्यामुळे खरं तर चीन हा एक वेगळ्या कॉम्प्लेक्स पद्धतीच्या सभ्यतेने बनलेला देश आहे. परंतु आधुनिक कालखंडापर्यंत म्हणजे 20व्या शतकापर्यंत चीनमध्ये राजेशाही अस्तित्वात होती. हे पुन्हा एक ऐतिहासिक वास्तव आहे, की ज्याची नोंद आपल्याला या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑफिशियली खरं तर चीनची जी राजेशाही आहे ती 1911ला संपली. त्याच्या अगोदरपासून चीनमध्ये क्विंग डायनेस्टी, कन्फ्युशियस विचारधारा आणि अजून वेगवेगळे दाओवाद, बौद्ध मत हे सगळे वेगवेगळ्या विचाराचे चिंतनाचे प्रवाह आपल्याला चीनमध्ये दिसून येतात. ओके. त्यामुळे चीनची खरं तर ऐतिहासिक दृष्टिकोन समजून घेताना आपल्याला आधुनिक चीनच्या ऐवजी प्राचीन चीन किंवा चीनची सभ्यता कशी विकसित झाली, की ज्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या कृषीला, वाणिज्यीकरणाला, आधुनिकीकरणाला मोठ्या प्रमाणात आधुनिक कालखंडामध्ये चालना मिळाली. तर याची पार्श्वभूमी समजून घेणं खरं तर हे आजच्या व्याख्यानाचं मुख्य लक्ष आहे. याची नोंद घेणं गरजेचं आहे, की चीन हा आता प्रगत वाटतो. चीन हा आता बलाढ्य आहे. ओके. पण चीनचा इतिहास हा एक वेगळ्या विविक्षित संकल्पनांनी, विचारांनी, चिंतनांनी भरलेला आपल्याला दिसून येतो, की जो खरं तर प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये आणि प्रत्येक देशाच्या अस्मिता निर्मितीमध्ये जे घटक महत्त्वाचे ठरतात, तसेच घटक खरं तर चीनच्या संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वाचे ठरलेले आहेत. पण जसं भारताला किंवा दक्षिण आशियामधल्या बहुसंख्य देशांना वसाहतवादाची झळ बसलेली आहे किंवा वसाहतवादी अनुभव त्यांनी घेतलेला आहे, तशा मोठ्या प्रमाणामध्ये चीनच्या बाबतीत काही घडलेलं नाही. परंतु एक राष्ट्रीय अपमान जो आहे 19व्या आणि 20व्या शतकातला आणि प्रामुख्याने 20व्या शतकातल्या मध्य कालखंडामध्ये चीनला बऱ्याचशा अपमानास्पद अशी वागणूक जगभरातल्या देशांकडनं किंवा त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते, विशेषतः जपान आणि इतर या सगळ्यांकडनं मिळालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर एक चीनी अस्मिता, त्या पार्श्वभूमीवर एक चीनचा उदय आणि विकास आपल्याला समजून घेणं अत्यावश्यक ठरतं. त्यामुळे चीन हा वरवर पाहता आधुनिक देश वाटत असला आहे, तरी सुद्धा चीनला सुद्धा एक दीर्घ इतिहास आहे. तर ही एक महत्त्वाची नोंद आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. दुसरी नोंद, जगभरातल्या ज्या काही प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचा विकास झालेला आहे, त्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीमध्ये चीनी संस्कृती आणि सभ्यतांचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे चीन या देशाचा अभ्यास करताना ही दुसरी एक महत्त्वाची नोंद आपल्याला अधोरेखित करणे गरजेचे आहे. तिसरं, चीनला विचारांचा आणि ऐतिहासिकतेचा एक दीर्घ असा इतिहास आहे.
चीनमध्ये 1911 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण देशामध्ये राजेशाही राजवट अस्तित्वात होती, ज्याला आपण मोनार्की असं इंग्रजीमध्ये म्हणतो किंवा मराठीमध्ये राजेशाही म्हणतो. तर त्याचं वास्तव या ठिकाणी होतं. तर ही एक चौथी नोंद आपल्याला या ठिकाणी गरजेची आहे. आणि चीनचा जो कालपट आपण अभ्यासासाठी निवडलेला आहे, तो प्रामुख्याने आधुनिक चीनचा कालखंड म्हणून ओळखला जातो, की ज्यामध्ये हळू-हळू चीनची एक राष्ट्रीय अस्मिता आकाराला येऊ लागलेली आहे आणि मोनार्की किंवा अधिसत्तेचा किंवा या राजसत्तेचा अंत झाल्याच्या नंतर चीनचा जो काही वाटचाल आहे, ती हळू प्रजासत्ताकाकडे सुरू झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे चीन हे एक प्रामुख्याने अ, या साऊथ एशियामधला आशिया खंडातला एक अत्यंत महत्त्वाचा देश आणि त्या देशाचा इतिहास समजून घेण्यासाठी जे वेगवेगळे ऐतिहासिक दृष्टिकोन वापरले गेलेले आहेत, त्या इतिहासाचे वेगवेगळे जे दृष्टिकोन चीनला समजून घेण्यामध्ये गरजेचे आहेत, त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर यामध्ये काही महत्त्वाचे बिंदू आहेत, की ज्याची चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे चीनचा जो इतिहास आहे, चीनची जी ओळख आहे, ती किंवा चीनची जी पार्श्वभूमी आहे, ती आपल्याला तुमच्या स्क्रीनवर जे काही बिंदू दिसतायत, त्या बिंदूंमधून समजून घेता येऊ शकतात. तर पहिल्यांदा आपण हा एक नवीन मॉड्यूल आहे, नवीन युनिट आहे, नवीन पेपर आहे. त्या अनुषंगाने याचे नेमके उद्दिष्ट काय आहेत, त्या उद्दिष्टांची चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जी दीर्घ प्रस्तावना मी आत्तापर्यंत घेतलेलीच आहे, त्या प्रस्तावनेची पुनर्उजळणी परिचय या शीर्षकाअंतर्गत येणं अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर चीनबद्दलची जी काही समज आहे, म्हणजे चीनची स्वतःची समज आणि चीनबद्दलची समज, या अनुषंगाने आपण काही 3 ते 4 बिंदूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत. त्यामुळे आणि या बिंदूमध्ये आपण खरं तर प्रामुख्याने काय बघणार आहोत, की चीन जो उदयाला आलेला आहे, चीनबद्दलचे जे काही दृष्टिकोन आहेत, ते चीनला प्रत्यक्ष वसाहतवादाचा अनुभव नसला, तरी सुद्धा चीनचा इतिहास समजून घेत असताना वसाहतवादी दृष्टिकोनाची आडकाठी आलेली आहे. या वसाहतवादी दृष्टिकोन त्या संपूर्ण चीनी संस्कृती आणि इतिहास समजून घेण्याच्या परिप्रेक्षकामध्ये उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. ओके. हा एक एक भाग समजून घेऊ आपण, की चीनचा जो समाज आहे, चीनची जी स्वतःची समज आहे आणि चीनबद्दल इतरांची समज आहे. तर याची चर्चा आपण पहिल्या बिंदूमध्ये करणार आहोत. दुसरी जी चर्चा आहे, की दुसरं जे शीर्षक आहे, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे चीनबद्दलची स्वतःची समज आणि चीनबद्दलची समज आणि चीनची स्वतःची समज, या 2 बिंदू समजून घेतल्याच्या नंतर हळू चीनचा ऐतिहासिक हृदय कशा पद्धतीने झाला, त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या राजकीय प्रणाली होत्या, कोणकोणत्या पद्धतीच्या राजवटी आणि राजवंश अस्तित्वात आले होते, याची चर्चा सुद्धा या ठिकाणी चीनचा ऐतिहासिक उदय समजून घेताना करणं अपेक्षित आहे. जसं की आपण आतापर्यंत भारताचा इतिहास समजून घेतला आणि भारताचा इतिहास समजून घेत असताना सुद्धा आपल्याला प्राचीन भारत, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य असा एक दीर्घ इतिहास आहे. त्याला एक प्रदीर्घ अशी राजकीय त्याला अँगल आहे किंवा दृष्टिकोन आहे. तसं चीनच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा 2-3 महत्त्वाच्या राजवटी आणि त्याचा अर्थ आपल्याला चीनचा उदय समजून घेताना गरजेचा आहे. ओके. त्यामुळे चीन हा प्रामुख्याने पहिल्या दुसऱ्यापासूनच वेगवेगळ्या राजवटींचं अस्तित्व आपल्याला चीनमध्ये अस्तित्वात आलेलं दिसतं. म्हणजे प्रामुख्याने तसं बघायला गेलं तर मांचू डायनेस्टी आहे, क्विंग डायनेस्टी आहे, जाऊ डायनेस्टी आहे, म्हणजे जाऊ राजवट आहे. हे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय वंश आणि राजवटी आपल्याला चीनच्या ऐतिहासिक उदयामध्ये हातभार लावताना दिसतात. कुठल्या अर्थाने? कारण त्याच्यातून एक ऐतिहासिक टप्पा किंवा ऐतिहासिक विकासक्रम आपल्याला दिसतो आणि जे इतिहासामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन चीनच्या इतिहासामध्ये घडलं, ते आधुनिक इतिहासामध्ये वेगळ्या पद्धतीने आविष्कृत होताना आपल्याला दिसतं, की ज्याच्यामध्ये राष्ट्रराज्याची संकल्पना चीनच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीने ऑपरेट झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण असं म्हटलं, की चीनला प्रदीर्घ सभ्यता आणि संस्कृतीचा इतिहास आहे. आता ही प्रदीर्घ सभ्यता आणि संस्कृतीची व्याख्या आहे, ती नेमकी करणार कशी? कारण कुठल्याही संस्कृती आकाराला येत जाण्यासाठी
काही महत्त्वाच्या नीती नियमांची, वर्षानुवर्षपर्यंत चालत आलेल्या चालीरीतींची आणि रूढी परंपरांची सातत्य त्या ठिकाणी लागतं. तर चीनमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा जो चीन उदयास आलेला आहे, त्याला महत्त्वाचा हातभार चीनी विचार परंपरेने, चीनी चिंतनाने लावलेला आपल्याला दिसून येतो. एका बाजूला चीनमध्ये ऐत्यदेशीय अशा वेगवेगळ्या दर्शनाच्या परंपरा अस्तित्वात होत्या. अर्थात त्या परंपरा सदा सर्व काळ एकच पद्धतीने आविष्कृत झालेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळातल्या विशेषतः प्राचीन चीनमधल्या विचारांच्या परंपरा या पूर्णपणे वेगळ्या होत्या. मध्ययुगीन चीनमधल्या विचारांच्या परंपरा वेगळ्या होत्या. परंतु या सगळ्यांमध्ये दर्शन, वेगवेगळ्या पद्धतीचे दर्शनशास्त्र उदयास आलेली असली तरी सुद्धा त्या दर्शनांमध्ये शत्रुभाव किंवा आंतरविरोध आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये मतभिन्नता होती, परंतु त्या मतभिन्नतेसह या संपूर्ण विचारांचं सहअस्तित्व आपल्याला चीनच्या इतिहासामध्ये दिसतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हळूहळू बौद्ध धर्माचा जो पगडा आहे किंवा बौद्ध धर्म किंवा बौद्ध मत जे आहे त्याचा शिरकाव आपल्याला चीनमध्ये झालेला दिसतो. म्हणजे बौद्ध धर्माचा उगम हा खरं तर भारतीय द्वीपखंडातला आहे, जो आशियातून चीनमध्ये स्थिर स्थावर होताना आपल्याला दिसतो. खरं तर चीनचा जो बौद्ध दर्शनाच्या अगोदरचा इतिहास आहे तो आणि इतर याच्यामध्ये एक गोष्ट समान आपल्याला जी आढळून येते की या संपूर्ण दर्शनांमध्ये, या संपूर्ण चिंतनांमध्ये मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वर या दोन गोष्टींना घेऊन फार काही आस्था नाहीये किंवा त्याबद्दलचा विचार करावं अशी काही चिंतेचं वातावरण नाही. आणि त्यामुळेही कदाचित असेल की बौद्ध धर्माचा प्रभाव हा संपूर्ण चीनवर नंतरच्या काळामध्ये तयार झाला आणि बौद्ध धर्माची पाळेमुळं चीनच्या संस्कृतीमध्ये अत्यंत खोलवर रुजलेली आपल्याला दिसून येतात. परंतु येथेच एक महत्त्वाचं जे काय मतभेदाचा आणि मतभिन्नतेचा मुद्दा उभा राहतो की ज्याची चर्चा आपण या प्रत्यक्ष स्लाइडमध्ये करणार. तर चीनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शाही राजवटी यांचं आगमन, याचा उदय झालेला आपल्याला दिसतो. आणि नंतर हळूहळू त्याला वेगळ्या पद्धतीने स्टेपीचं आव्हान सुद्धा मिळत गेलेलं आहे. ओके, त्यामुळे चीनमधली शाही राजवट ही वेगवेगळ्या संक्रमण काळातून गेलेली आपल्याला दिसते. चीनमधली राजवटीमध्ये म्हणजे विशेषतः मान्शू डायनेस्टी असेल किंवा मान्शू राजवंश असेल, त्यानंतरच्या काळामध्ये आलेल्या जाऊड राजवंश असतील, या सगळ्या शाही राजवटींचं उदाहरण म्हणून गणली जातात. परंतु त्याच्या मर्यादा सुद्धा चीनी विचारांमध्ये, चीनी चिंतनांमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि मग हळूहळू तंत्रज्ञानाचा, कृषीचा, प्रामुख्याने कृषीचा विकास होतो. शहरीकरण, वाणिज्यीकरण वाढीला लागतं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने चीनचा प्रवास सुरू होतो की ज्याच्या गरजेतून चीनी राजसत्ता, मोनार्की ही विकासक्रमामधला एक रोडा किंवा एक आडकाठी वाटायला लागते. आणि हळूहळू या राजशाहीच्या विरोधातला किसानांचा विद्रोह असेल, शेतमजुरांचा विद्रोह असेल किंवा शेतीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचा विद्रोह असेल, ते असे हळूहळू दिसून येतात. आणि मग जो काय आपण चीनचा विकास आतापर्यंत अभ्यास, जगामध्ये जे चीनचं वर्चस्व तयार झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने चीनची राजवट हळूहळू सुरू होते. वेगवेगळे सामाजिक बदल घडतात, वेगवेगळे आर्थिक परिवर्तन घडत जातात, स्वतःचे शुल्क तयार होतात, स्वतःची प्रशासकीय व्यवस्था तयार व्हायला लागते, वेगवेगळ्या गोष्टींचं वाणिज्यीकरण चीनच्या संदर्भामध्ये व्हायला लागतं. आता या ठिकाणी जो जुना राजवंश होता, छिंग राजवंश, तर ह्या छिंग राजवंश जे घडत चाललेलं परिवर्तन आहे त्या परिवर्तनाच्या बाजूने फार काय असलेलं आपल्याला दिसून येत नाही. कारण छिंग राजवंश सगळ्या सुधारणांना प्रतिरोध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असलेलं दिसून येतो. आणि परंतु याच्यातून एक मुद्दा महत्त्वाचा की हळूहळू सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडतं. चीनमध्ये जो झिंग राजवंश आहे, राजवट आहे, ती या परिवर्तनाला विरोध करत असते. परंतु तरी सुद्धा परिवर्तन हे अत्यंत शिथापीने वेगवेगळ्या गरजांच्या दृष्टिकोनातून चीनच्या संदर्भात घडतं. आणि हळूहळू
चीनचा उदय होऊन 1911ला खरं तर चीनची जी काय राजेशाहीचा अंत होतो आणि पुन्हा एक नवं नेतृत्व चीनमध्ये उदयाला लागतं, ज्यामध्ये डॉक्टर सन यत सेन असतात. त्यामध्ये नंतरच्या काळात अजून वेगवेगळे नेतृत्व खरं तर चीनच्या इतिहासामध्ये 20व्या शतकामध्ये आपलं स्वतःच्या अस्तित्वाचं गारुड घातल्यानं आपल्याला दिसतं. परंतु या कालखंडामध्ये म्हणजे पहिला जो टप्पा आहे, तो संपूर्ण दीर्घ इतिहास आहे चीनच्या संदर्भात. त्यामध्ये विचारांचा इतिहास आहे, चिंतनाचा इतिहास आहे, परंपरा आणि सभ्यतांचा इतिहास आहे. दुसरा जो टप्पा आहे, तो चीनी राजवट किंवा राजेशाहीच्या अंताचा आणि तिसरा जो टप्पा आहे, तो टप्पा म्हणजे चीनची प्रजासत्ताकाकडेची असलेली वाटचाल. त्यामुळे आधुनिक कालखंडामध्ये चीन हा रिपब्लिकन किंवा रिपब्लिक ऑफ चीन किंवा चीनचे प्रजासत्ताक म्हणून त्याला ओळखलं जातं. कारण प्रजेची सत्ता आली, राजेशाही गेलेली, मोनार्की गेलेली आहे आणि प्रजेची सत्ता जनतेच्या हातामध्ये, चीनी जनतेच्या हातामध्ये आलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये चीनची एक स्वतंत्र देश म्हणूनची ओळख तयार होते आणि हळूहळू चीनचे व्यापारी परराष्ट्रीय संबंध शेजारील देशाशी आणि इतर असंख्य देशांशी उभे राहताना दिसतात. त्या 20व्या शतकामध्ये सुद्धा अगोदरचं 19व्या शतकातल्या अगोदरचा चीन आणि 19व्या शतकाच्या नंतर चीन यामध्ये महत्त्वाचा बदल आपल्याला दिसून येतो. त्यामुळे खरं तर हे महत्त्वाचे बिंदू आहेत आणि या बिंदूभोवती आपण चीनची खरं तर ओळख करून घेत आहोत. त्यामुळे हा संपूर्ण आजचं जे व्याख्यान आहे ते खरं तर संपूर्ण चीनचा इतिहास नसून चीनच्या इतिहासाच्या अनुषंगाने जे वेगवेगळे कालखंड आहेत, वेगवेगळे टप्पे आहेत, त्या टप्प्यांची पार्श्वभूमी समजून घेणं एवढंच एक महत्त्वाचं लक्ष या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. तरी सुद्धा प्रामुख्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे BHIC 141 यामध्ये BHIE 141 यामध्ये आपण कोणत्या पद्धतीचा चीनचा इतिहास समजून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय काय उद्दिष्ट अनिश्चित ठेवलेली आहेत याची चर्चा सुद्धा महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण चीन हा एक बलाढ्य देश आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत बलशाली, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा अवाढव्य आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत अशी जी काय वैशिष्ट्ये जपलेली आहेत, परंतु ही वैशिष्ट्ये आधुनिक चीनच्या संदर्भात आहे. जी काय चीनबद्दलची प्रतिमा जगभरातल्या अभ्यासकांमध्ये, इतिहासकारांमध्ये आणि सामान्य जनांमध्ये आहे, ती आधुनिक चीनची संकल्पना आहे. ती आधुनिक चीनच्या प्रगतीची संकल्पना आहे. ती आधुनिक चीनच्या व्यापारीकरणाची संकल्पना आहे. परंतु या प्रकरणामध्ये आपण चीनचा आधुनिकच्या ऐवजी प्राचीन ते मध्ययुगीन आता असा जो कालक्रम आहे आणि त्यातलं संक्रमण आहे ते समजून घेणार आहोत. त्यावेळेला चीनचा इतिहास समजून घेत असतानाच आपण सभ्यता ज्या असतात त्या चीनी सभ्यतेची वैशिष्ट्ये सुद्धा समजून घेणार आहोत. त्यावेळी चीनी इतिहास आणि चीनी सभ्यता या दोन बिंदू या ठिकाणी या प्रकरणाद्वारे आपल्याला समजून उमजून येतील असं एक उद्दिष्ट या ठिकाणी अभ्यासक्रम बनवणाऱ्यांनी उराशी बाळगलं आहे. त्यामुळे या सगळ्या विस्तृत विवेचनामध्ये, विस्तृत पार्श्वभूमी सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा ओळखीमध्ये आपल्याला असं लक्षात आलेच असेल की चीनला एक दीर्घ इतिहासाची परंपरा आहे. चीन हा अकस्मात 20व्या शतकामध्ये किंवा आधुनिकीकरणाच्या दबावातून किंवा वसाहतवादी दबावातून तयार झालेला देश नाही. म्हणजे बऱ्याचशा राष्ट्र राज्यांची जी निर्मिती आहे ती आधुनिक कालखंडातली आहे आणि पर्यायाने चीनची सुद्धा निर्मिती आधुनिक कालखंडातली असली तरी सुद्धा चीन हा अकस्मात आलेला आधुनिक देश नाही. तर चीनला एक प्राचीन सभ्यता आहे, चीनला एक संस्कृती आहे, वर्षानुगणिक आणि शतकानुगणिक त्या सभ्यता आणि संस्कृतीची जपणूक आतापर्यंत चीनमध्ये होत आलेली आहे. त्यामुळे ते इतर बहुसंख्य देश याची निर्मितीच मुळात 20व्या शतकात झालेली आहे. काही ठिकाणी ते त्यांना नवीन जमीन 20व्या शतकात मिळाली आणि त्याच्यावर त्यांचा देशाचा कारभार सुरू झाला किंवा देश नावाचं अस्तित्व सुरू झालं. तसं चीनच्या बाबतीत म्हणता येणार नाही. तर चीनला इतिहास आहे आणि चीनला सभ्यता आहे. त्यामुळे चीनची सभ्यता आणि चीनचा इतिहास आपल्याला या प्रकरणातून समजून येईल.
त्याचबरोबर चीनी इतिहासाच्या संदर्भामध्ये महत्वाच्या इतिहासाची रूपरेखा आपल्याला याद्वारे कळेल. त्याचबरोबर चीनच्या इतिहासातल्या महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत, ओके, त्या घडामोडींची चर्चा सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळणार. तर चीनच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटना, घडामोडी आणि इतिहासाची रूपरेखा याची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. जसं की आतापर्यंत आपण म्हटलं गेलं की चीनला विस्तृत अशा राजेशाही राजवटीची परंपरा लाभलेली आहे, परंतु 1911ला या राजेशाहीचा अंत झालेला आहे. त्यामुळे शेवटची जी राजवट आहे ती छिंग राजघराण्याची राहिलेली आहे. तर त्या छिंग राजघराण्याची ओळख करून घेणे, त्या छिंग राजघराण्याची ओळख ही सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर आपण एक जो महत्त्वाचा बिंदू समजून घेणार आहोत की जो खरं तर परराष्ट्र धोरणाशी आणि प्रामुख्याने चीनच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे. तो म्हणजे 19व्या शतकातील म्हणजे मध्य 19व्या शतकातील चीन आणि त्याचा इतर देशाशी असलेला संबंध, हे जे 4 महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी बाळगण्यात आलेली आहेत, तर त्याची ओळख या निमित्ताने आपल्याला होईल. आणि नंतर हा सगळा विस्तृत कालपट हा एक 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 पार्श्वभूमी म्हणून समजून घेतल्याच्या नंतर आपण खरं तर 1840 ते 1978 या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी हे संपूर्ण हे जे युनिट आहे, तर युनिट ह्या 1840 ते 1978 या कालखंडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगणारं युनिट आहे. त्यामुळे याची सुद्धा नोंद आपल्याला या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष आज किंवा पहिल्या व्याख्यानामध्ये या चीनच्या इतिहासातल्या 1840 ते 1978 या कालखंडातला इतिहास समजून न घेता या कालखंडाला समजून घेण्यासाठीची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती समजून घेणार आहोत, की ज्याच्यातून आपल्याला आधुनिक कालखंडातला, आधुनिक काळातला आधुनिक चीन कसा तयार झाला, त्याची अर्थव्यवस्था कशी तयार झाली, की जी चीनी अर्थव्यवस्था म्हणून नावाजली गेली, तर त्याचा विकास किंवा त्याचा उदय किंवा त्याची उत्पत्ती आपल्याला या ठिकाणी होईल. त्याचबरोबर जुन्या राजेशाही जाऊन जे एक नवीन प्रतिद्वंद्वी तयार झालेले होते, त्याच्यातून जो चीनचा विकास झाला किंवा हळूहळू चीनचं विभाजन झालं आणि हे जे म्हणजे एक मुख्य जी राजवट होती, राजवंश होतं, त्याच्या विरोधात छोट्या छोट्या राजवटींच्या लढाया झाल्याचे, ज्याच्यातून हळूहळू एक प्रगत असं केंद्रीय प्रशासन उभं राहिलं, पण नंतरच्या कालखंडामध्ये ते विभाजित झालं. तर याचा सुद्धा इतिहास आपल्याला अभ्यासता येईल. आणि 19व्या आणि 20व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला चीन हा वेगवेगळ्या देशांकडून कशा पद्धतीने पराभूत झाला, त्याचे जपानशी असलेले संबंध, त्याचे इतर शेजारील देशाशी असलेले संबंध आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचं अपमानाचा इतिहास चीनच्या संदर्भामध्ये सुद्धा जोडलेला आहे. परंतु त्या सगळ्या प्रक्रियेतून तावून सुलाखून चीनने एक स्वतःच्या देशाची ओळख तयार केलेली आपल्याला दिसून येते. तर याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत जगभरामध्ये चीनचं म्हणजे एक जी काय कल्पना आहे, त्याची जी अस्मिता आहे ती काय राहिलेली आहे, तर चीन हा स्वतःमध्येच मशगूल असलेला इतिहास म्हणून सुद्धा आणि इतर देशांचा तिरस्कार करणारा देश आहे. त्यामुळे त्याची ही जी समज आहे, म्हणजे तो इतर देशांचा तिरस्कार करतो, तो स्वमग्न आहे किंवा तिथली सगळी जनता स्वमग्न आहे, राजवट स्वमग्न आहे, जगात काय चाललं त्यांना माहिती आहे. तर हा म्हणजे वर्तमानाच्या कालखंडामध्ये जे इतिहासामध्ये वेगवेगळे संसाधनं, साहित्य उपलब्ध झालं, त्याच्यातून असं दिसून येतं की खरं तर हा दृष्टी